तुझ्याच सावलीत हरवलेला भाग 6. तिच्या प्रेमाने त्याला मृत्यूपासून परत आणलं. अनिरुद्ध. रितिकाची किंकाळी पूर्ण बेसमेंटमध्ये घुमत होती. तिने अनिरुद्धचा चेहरा आपल्या हातात घेतला. त्याचे डोळे बंद होते. श्वास खूप मंद झाला होता आणि त्याच्या शर्टवरचं रक्त अजूनही वाढत होतं. प्लीज डोळे उघडा, ती अक्षरशः तुटून म्हणत होती. तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं. पोलीस आणि मेडिकल टीम लगेच त्याच्या जवळ धावले. एक डॉक्टरने पल्स चेक केली. त्याचा चेहरा गंभीर झाला. पल्स वीक आहे. वी आर लुझिंग हिम. नो. रितिका जोरात ओरडली. तिने अनिरुद्धचा हात घट्ट पकडला होता. तुम्ही मला सोडून जाऊ शकत नाही, ती रडत म्हणत होती. मला अजून खूप काही बोलायचं बाकी आहे तुम्हाला. त्या क्षणी अनिरुद्धच्या अर्धवट शुद्धीत तिचा आवाज पोहोचत होता. जणू अंधारात कुठेतरी फक्त तिचाच आवाज त्याला धरून ठेवत होता. सर, स्केचर आणा, कोणीतरी ओरडलं. अनिरुद्धला लगेच ॲम्ब्युलन्समध्ये शिफ्ट करण्यात आलं. रितिका त्याच्या सोबत बसली होती. तिने त्याचा हात एका सेकंदासाठीही सोडला नाही. ॲम्ब्युलन्स वेगाने हॉस्पिटलकडे धावत होती. सायरनचा आवाज, डॉक्टर्सची धावपळ आणि त्या सगळ्यात रितिकाचं लक्ष फक्त तिच्या चेहऱ्यावर होतं. अनिरुद्ध. ती हलक्या आवाजात म्हणाली, प्लीज फाईट. डॉक्टर इंजेक्शन देत म्हणाले, बुलेटने खूप ब्लड लॉस झालाय. रितिकाच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. तुम्ही माझ्यासाठी इतकं का केलं, ती रडत म्हणाली. मी तुमच्याशिवाय काहीच नाही. अचानक अनिरुद्धच्या बोटांनी तिचा हात हलकासा दाबला. रितिका दचकली. त्याने कसंबसं डोळे उघडले आणि खूप हळू आवाजात म्हणाला, यू आर एव्हरीथिंग. रितिका पूर्णपणे रडू लागली. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टर्स त्याला ओटीमध्ये घेऊन गेले. डोअर बंद झाला आणि रितिकाचं जगही जणू थांबलं. ती ओटी बाहेर खाली बसली होती. तिच्या हातांवर अजूनही त्याचं रक्त होतं. ती त्या रक्ताकडे पाहत राहिली. नंदिनी तिच्या जवळ आली. तिचे डोळेही पाणावले होते. भाऊ स्ट्रॉंग आहे, रितिका तुटलेल्या आवाजात म्हणाली. पण जर त्याला काही झालं ना, तर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही. नंदिनीने तिला मिठी मारली. तुला माहितीये, ती हलकसं हसली. तो लहानपणापासून कोणालाही जवळ येऊ देत नव्हता. रितिका शांतपणे ऐकत होती. पण तू आलीस आणि पहिल्यांदाच माझा भाऊ खरंच आनंदी दिसायला लागला. त्या शब्दांनी रितिकाचं हृदय भरून आलं आणि ती ओटीच्या डोअरकडे पाहत पुटपुटली, माझं सुख पण त्याच्यासोबतच आहे. तासाभरानंतर डॉक्टर बाहेर आले. सगळे लगेच उठले. डॉक्टर, ते ठीक आहेत ना, रितिका घाबरून विचारू लागली. डॉक्टर हलकसं हसले. बुलेट डेंजरस होती आणि आता ते सेफ आहेत. रितिकाच्या डोळ्यातून सुटकेचे अश्रू आले. ती तिथेच रडत खाली बसली. थँक गॉड. डॉक्टर पुढे म्हणाले, पण पेशंटला अजून रेस्ट लागेल. त्यांना इमोशनल स्ट्रेस अजिबात नको. नंदिनी हलकसं हसली. मग रितिकाला थोडं दूर ठेवावं लागेल. रितिका ऑकवर्ड झाली. पण पुढच्याच क्षणी ओटीमधून वीक आवाज आला, नो चान्स. सगळे दचकले. अनिरुद्ध स्ट्रेचरवरून त्यांच्याकडे पाहत होता. वीक स्माईल, पण डोळ्यात तेच प्रेम. रितिका धावत त्याच्या जवळ गेली. तुम्ही बोलू नका. अनिरुद्ध कसंबसं म्हणाला, तू रडतेस, ते जास्त पेनफुल आहे. रितिका हसता हसता पुन्हा रडू लागली. त्याने हलकासा तिचा हात पकडला. आय हर्ड इट. ती गोंधळली. काय? अनिरुद्धच्या चेहऱ्यावर थकलेलं पण सुंदर हसू आलं. दॅट यू लव्ह मी. रितिकाच्या गालावर लाज आणि अश्रू एकत्र आले. ती त्याच्या कपाळावर हलकसं किस करत म्हणाली, हो, आणि आता आयुष्यभर प्रेम करणार. पण त्या रोमॅन्टिक क्षणातही दूर कॉरिडॉरमध्ये उभा असलेला विक्रम त्यांच्याकडे रागाने पाहत होता. त्याच्या ओठांवर विषारी हसू होतं. गेम अजून संपलेला नाही. अनिरुद्ध. तिच्या प्रेमामुळे तो पुन्हा जगायला लागला. हॉस्पिटलच्या त्या खोलीत शांत सकाळ उतरली होती. खिडकीतून येणारा हलका सूर्यप्रकाश, मॉनिटरचा मंद आवाज आणि बेडवर पडलेला अनिरुद्ध. पण आज त्याच्या चेहऱ्यावर वेगळं समाधान होतं. कारण जागे होताच त्याने सर्वात आधी जे पाहिलं ते म्हणजे रितिका त्याचा हात धरून त्याच्या शेजारी झोपलेली. रात्रभर ती तिथून हल्लीच नव्हती. तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं आली होती, पण हात अजूनही त्याच्या हातात घट्ट गुंतलेला होता. अनिरुद्ध हलकासा हसला. पागल. तो हळू आवाजात पुटपुटला. त्याच्या आवाजाने रितिका जागी झाली. ती घाबरून उठली. अनिरुद्ध, तुम्ही ठीक आहात ना? पेन तर नाही ना? प्रश्नांचा अक्षरशः पाऊस सुरू झाला. अनिरुद्ध तिच्याकडे पाहताच राहिला. फिनिश्ड. तो हलकसं हसत म्हणाला. रितिका थोडी ऑकवर्ड झाली. ऑब्विसली, विचारणार ना, गोळी लागली आहे तुम्हाला. अनिरुद्धचा चेहरा अचानक सॉफ्ट झाला. आणि तुला काय झालं असतं तर? रितिका शांत झाली. दोघांची नजर एकमेकात अडकली. त्या काही सेकंदात ना हॉस्पिटल जाणवत होतं ना जग, फक्त ते दोघं. अनिरुद्धने हलक्या आवाजात विचारलं, काल जे बोललीस ते खरंच होतं ना? रितिकाचं हृदय पुन्हा जोरात धडधडलं. काय?
अनिरुद्ध तिचा हात ओठांजवळ नेत म्हणाला, आय लव्ह यू वाला पार्ट. रितिकाच्या गालावर लगेच लाली पसरली. तुम्ही ना सिरियसली इंजोर्ड आहात आणि तरी फ्लर्टिंग बंद नाही. अनिरुद्ध हसला. बिकॉज सीइंग यू ब्लश इज माय न्यू फेवरेट हॉबी. रितिका नकळत हसू लागली आणि ते हसू पाहताच अनिरुद्ध काही क्षण तिच्याकडे बघतच राहिला. काय? तिने हसत विचारलं. तो खूप शांतपणे म्हणाला, तू हसतेस तेव्हा जग खूप सुंदर वाटतं. त्या एका वाक्याने रितिकाचं हृदय पुन्हा वितळलं. ती हळूहळू त्याच्या जवळ आली. तुम्हाला माहितीये? हो, मी आधी तुमचा खूप तिरस्कार करायचे. अनिरुद्धने फेक शॉक दिला. रिअली? मला तर वाटायचं तू सिक्रेटली ऑब्सेस्ड होतीस. अनिरुद्ध ती हसत त्याच्या हातावर हलकासा मारते. दोघेही हसू लागतात आणि त्या क्षणी जणू इतक्या दिवसांचा सगळा पेन थोडा वेळ गायब झाला. पण अचानक अनिरुद्धच्या जखमेची वेदना वाढली. तो हलकासा कळवळला. रितिका लगेच पॅनिक झाली. डॉक्टर. अनिरुद्धने पटकन तिचा हात पकडला. रिलॅक्स, आय एम ओके. पण रितिकाच्या डोळ्यात पुन्हा भीती आली होती. मला अजूनही भीती वाटते, ती हळू आवाजात म्हणाली. त्या बेसमेंटमधलं सगळं आठवलं की? अनिरुद्ध शांत झाला. मग त्याने तिला आपल्या जवळ बसवलं. लुक ॲट मी. रितिकाने त्याच्याकडे पाहिलं. मी कुठेही जाणार नाही, प्रॉमिस. तो हलकसं हसला. यावेळी रिटर्न ॲग्रीमेंट करून देऊ का? रितिका हसता हसता रडू लागली. अनिरुद्धने तिचे अश्रू हलकेच पुसले. तुझ्या डोळ्यात अश्रू अजिबात आवडत नाहीत मला. ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग हळू आवाजात म्हणाली, मग आयुष्यभर मला हसवत राहा. अनिरुद्धच्या चेहऱ्यावर सुंदर हसू आलं. डील. तो तिच्या चेहऱ्याजवळ झुकला. दोघांचे श्वास एकमेकांवर आदळत आले आणि हळूहळू त्याने तिच्या कपाळावर प्रेमाने किस केलं. तेवढ्यात उप्स, रॉंग टायमिंग. दरवाजा उघडून नंदिनी आत आली. रितिका लगेच दूर झाली. नंदिनी मोठ्याने हसू लागली. रिलॅक्स, कॅरी ऑन. अनिरुद्धने उशी तिच्याकडे फेकली. गेट आउट. ती अजून हसू लागली. पण पुढच्या क्षणी तिचा चेहरा सिरियस झाला. भाऊ, पोलिसने विक्रमबद्दल नवीन माहिती शोधलीये. रूममध्ये पुन्हा टेन्शन पसरली. काय? अनिरुद्धने विचारलं. नंदिनीचा आवाज हळू झाला. विक्रमने फक्त तुमच्यावर अटॅक केला नाही, तो तुमच्या कंपनीचा डेटा पण चोरी करतोय. अनिरुद्धचा चेहरा कठोर झाला. पण पुढचं वाक्य ऐकताच रितिकाच्या पायाखालची जमीन सरकली. आणि त्या चोरीत कंपनीच्या मधलाच कुणीतरी त्याला मदत करतोय. घरातले चेहरे आणि पाठीमागचे मुखवटे. नंदिनीचं वाक्य ऐकताच खोलीत शांतता पसरली. कंपनीमधलाच कुणीतरी विक्रमला मदत करतोय. रितिकाच्या अंगावर काटा आला. अनिरुद्धचा चेहरा क्षणात बदलला. त्याच्या डोळ्यात पुन्हा तोच कठोर बिझनेसमॅन दिसू लागला. हू. त्याचा आवाज थंड झाला. नंदिनीने हळू आवाजात उत्तर दिलं. अजून क्लिअर नाही, पण इंटरनल सर्व्हर ॲक्सेस फक्त बोर्ड मेंबर्सकडे होता. रितिका गोंधळली. म्हणजे तुमच्या जवळचाच कुणीतरी. अनिरुद्ध शांत झाला, कारण त्याला एक गोष्ट खूप चांगली माहिती होती. बाहेरचे शत्रू सोपे असतात, पण घरातले मुखवटे ओळखणं कठीण असतं. त्याने खिडकी बाहेर पाहिलं. काही क्षण तो पूर्ण शांत होता. रितिका त्याच्याकडे पाहत होती. तिला जाणवत होतं ही फक्त बिझनेस रायव्हलरी नव्हती, हे पर्सनल होतं. तेवढ्यात हॉस्पिटल रूमचा दरवाजा पुन्हा उघडला. एक एलिगंट वुमन आत आली. डायमंड ज्वेलरी, शार्प पर्सनॅलिटी. तिला पाहताच अनिरुद्धचा चेहरा कठोर झाला. मॉम. रितिका थोडी दचकली. ही होती अनिरुद्धची आई, वसुंधरा देशमुख. तिने आत येताच सर्वात आधी अनिरुद्धकडे पाहिलं. तू ठीक आहेस ना? आवाजात काळजी होती, पण वॉर्मथ नव्हती. अनिरुद्ध शांतपणे म्हणाला, स्टील अलाइव्ह. वसुंधराने लगेच त्याच्या बँडेजकडे पाहिलं. हे सगळं त्या विक्रममुळे झालं. पार्टली. अनिरुद्धचं उत्तर शॉर्ट होतं, पण पुढच्याच क्षणी तिची नजर रितिकावर गेली आणि खोलीतली हवा बदलली. ही कोण? रितिका ऑकवर्ड झाली. मॅम, मी रितिका. वसुंधराने तिच्याकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं. एक कोल्ड नजर. ओ. ती हलकसं हसली. हीच ती मुलगी. त्या एका वाक्यातच जजमेंट होतं. रितिकाच्या मनाला टोचलं, पण ती शांत राहिली. नंदिनीला टेन्शन जाणवली. मॉम, भाऊला रेस्ट. मी माझ्या मुलाशी बोलतेय, वसुंधरा थेट म्हणाली. अनिरुद्धचा संयम तुटायला लागला. मॉम, इनफ. पण वसुंधरा शांतपणे पुढे म्हणाली, तुझ्यावर अटॅक होतोय, कंपनी क्रायसिसमध्ये आहे आणि तू लव्ह स्टोरीमध्ये बिझी आहेस. रितिकाच्या डोळ्यात वेदना चमकली. अनिरुद्ध लगेच म्हणाला, डोंट टॉक टू हर लाईक दॅट. वसुंधरा त्याच्याकडे वळली. तुझी विकनेसच तुझं नुकसान करते अनिरुद्ध. रूममध्ये तणाव वाढत होता. रितिका हलक्या आवाजात म्हणाली, मी बाहेर जाते. नो. अनिरुद्धने लगेच तिचा हात पकडला. तू कुठेही जाणार नाहीस. त्या एका कृतीने वसुंधराच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसली. ती थंड आवाजात म्हणाली, बोर्ड मीटिंग उद्या आहे. अनिरुद्ध शांत. इन्व्हेस्टर्स पॅनिक झालेत. मीडिया ऑलरेडी तुला इरिस्पॉन्सिबल म्हणतीये.
रितिका शॉक झाली. काय? नंदिनीने फोन दाखवला. न्यूज हेडलाईन, देशमुख इंडस्ट्रीज सीईओ डिस्ट्रॅक्टेड बाय पर्सनल अफेअर्स ड्युरिंग कंपनी क्रायसिस. रितिकाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तिला लगेच समजलं मीडिया आता तिलाच टार्गेट करणार. वसुंधरा पुढे म्हणाली, कंपनीचं नुकसान होत असेल तर काही कठोर डिसिजन्स घ्यावे लागतात. अनिरुद्धचा आवाज धोकादायक शांत झाला. स्ट्रेट बोल. वसुंधरा सरळ रितिकाकडे पाहत म्हणाली, धिस गर्ल नीड्स टू स्टे अवे फ्रॉम यू. रूममध्ये जणू वेळच थांबली. रितिकाचं हृदय तुटलं. अनिरुद्धचा राग पूर्ण उसळला. इनफ. तो वेदना असूनही उठला. माझ्या आयुष्याबद्दल डिसिजन घेण्याचा अधिकार कुणालाच नाही. वसुंधरा काही सेकंद त्याच्याकडे पाहत राहिली. मग शांतपणे म्हणाली, मग कंपनी कमवायला तयार राहा. आणि ती निघून गेली. रूममध्ये शांतता पसरली. रितिका हळूहळू अनिरुद्धपासून दूर झाली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. कदाचित त्या बरोबर बोलतायत. अनिरुद्ध लगेच तिच्याकडे वळला. डोंट. माझ्यामुळे तुमचं आयुष्य अजून कॉम्प्लिकेटेड होत चाललंय. अनिरुद्ध तिच्या जवळ आला. त्याने तिचा चेहरा हातात घेतला. तू कॉम्प्लिकेशन नाही आहेस. त्याचा आवाज खूप हळवा झाला. तू माझ्या आयुष्यातली एकमेव पीसफुल गोष्ट आहेस. रितिकाच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. पण त्याच क्षणी हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये उभा असलेला एक माणूस फोनवर हसत होता. परफेक्ट. आता देशमुख फॅमिली स्वतःच तुटायला सुरुवात करेल. फोनच्या दुसऱ्या बाजूला होता विक्रम. प्रेम विरुद्ध प्रतिष्ठा. दुसऱ्या दिवशी सकाळ. देशमुख इंडस्ट्रीजच्या हेड ऑफिस बाहेर मीडिया प्रचंड गर्दी जमली होती. कॅमेराज, ब्रेकिंग न्यूज, बॅनर्स, रिपोर्टर्सचे प्रश्न. सगळीकडे एकच नाव फिरत होतं, अनिरुद्ध देशमुख. सर, इज इट ट्रू? सीईओज पर्सनल लाईफ इज अफेक्टिंग कंपनीज डिसिजन्स. सर, आर इन्व्हेस्टर्स आस्किंग फॉर रेजिग्नेशन. हू इज रितिका? बिल्डिंगच्या आत बोर्ड मीटिंग सुरू होणार होती आणि त्या मीटिंगवर फक्त कंपनी नाही, अनिरुद्धचं फ्युचर अवलंबून होतं. कॉन्फरन्स रूममध्ये मोठे मोठे इन्व्हेस्टर्स, डायरेक्टर्स आणि लीगल ॲडवायझर्स बसले होते. रूममध्ये टेन्शन स्पष्ट जाणवत होती. अनिरुद्ध आत आला. ब्लॅक सूट, जखमेवर बँडेज, पण चेहऱ्यावर नेहमीसारखाच कॉन्फिडन्स. सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खेळल्या. वसुंधरा टेबलच्या हेडवर बसली होती. तिचा चेहरा पूर्ण प्रोफेशनल, जणू ती त्याची आई नसून बोर्ड चेअरपर्सन होती. मीटिंग सुरू करूया, ती शांतपणे म्हणाली. एक इन्व्हेस्टरने लगेच प्रश्न केला, मिस्टर देशमुख, कंपनीवर अटॅक्स होत आहेत, डेटा लीक झालाय, मीडिया क्रायसिस सुरू आहे. तो थोडा थांबला. आणि तुम्ही इमोशनली डिस्ट्रॅक्टेड आहात. अनिरुद्धचा चेहरा कठोर झाला. दुसरा डायरेक्टर म्हणाला, इन्व्हेस्टर्सला स्टॅबिलिटी हवी आहे आणि सध्या कंपनीमध्ये चाऊस आहे. रितिका बाहेर कॉरिडॉरमध्ये उभी होती. तिने सगळं ऐकलं. तिच्या हातात कॉफी होती, पण हात थरथरत होते. तिला पहिल्यांदाच जाणवलं ती खरंच अनिरुद्धसाठी प्रॉब्लेम बनते का. आत मीटिंगमध्ये वसुंधरा शांतपणे म्हणाली, बोर्डला टेम्पररी ॲक्टिंग सीईओ हवा आहे. रूममध्ये कुजबूज सुरू झाली. अनिरुद्धने तिच्याकडे थेट पाहिलं. मीनिंग? वसुंधरा सरळ उत्तरली, तू काही काळासाठी पोझिशन सोड. रूममध्ये शांतता पसरली. नंदिनी लगेच म्हणाली, मॉम, सिरियसली? भाऊने कंपनी इथपर्यंत आणली आहे, पण इन्व्हेस्टरचा दबाव वाढत होता. मार्केट ट्रस्ट डाऊन होतंय. मीडिया सेंटिमेंट निगेटिव्ह आहे. पर्सनल स्कॅन्डल कंपनीला परवडणार नाही. अनिरुद्ध काही क्षण शांत राहिला. मग अचानक तो हलकसं हसला. सगळे गोंधळले. तो हळूहळू उठला. इंटरेस्टिंग. तो बोर्डकडे पाहत म्हणाला, जेव्हा कंपनी प्रॉफिट करत होती तेव्हा मी जिनियस होतो. त्याचा आवाज आता धारदार झाला. आणि आता अटॅक झाला तर सडनली मी इनरिस्पॉन्सिबल झालो. कोणीच काही बोललं नाही. अनिरुद्ध पुढे म्हणाला, माझ्या पर्सनल लाईफवर प्रश्न करणारे तुम्ही लोक. त्याने टेबलवर हात आपटला. त्या विक्रमला थांबवण्यासाठी काय केलंय? रूम पूर्ण शांत. तेवढ्यात बोर्ड रूमचं दार अचानक उघडलं. सगळे दचकले. रितिका आत आली होती. रितिका? अनिरुद्ध शॉक्ड झाला. तिच्या चेहऱ्यावर भीती होती, पण डिटर्मिनेशन जास्त होतं. ती सरळ बोर्डसमोर उभी राहिली. मला काही बोलायचं आहे. वसुंधरा चिडून म्हणाली, दिस इज नॉट प्रोफेशनल. रितिका शांतपणे म्हणाली, एक्झॅक्टली मॅम. म्हणूनच आज मी इमोशन्स नाही, फॅक्ट्स बोलणार. रूममध्ये पुन्हा शांतता पसरली. रितिका पुढे म्हणाली, तुम्ही सगळे ज्याच्यावर ब्लेम टाकताय ना. तिने अनिरुद्धकडे पाहिलं. तो माणूस गेल्या काही दिवसात स्वतःचा जीव धोक्यात घालून कंपनी आणि एम्प्लॉईज वाचवत होता. इन्व्हेस्टर्स शांत झाले. बॉम्ब देत असताना तिचा आवाज थरथरला. तो पळून जाऊ शकत होता,
पण तो बिल्डिंगमध्ये गेला. अनिरुद्ध तिच्याकडे पाहतच राहिला. रितिकाच्या डोळ्यात पाणी आलं. गोळी लागल्यानंतरही ती कसंबसं बोलली. त्याने बॉम्ब डिॲक्टिवेट केला कारण त्याला कंपनीमधल्या लोकांचे जीव महत्त्वाचे वाटले. रूममध्ये कुणीच काही बोलत नव्हतं. रितिका पुढे म्हणाली, जर हे इररिस्पॉन्सिबल असेल तर मला माहीत नाही रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय. त्या शब्दांनी अनिरुद्धच्या डोळ्यात वेगळीच भावना चमकली. अभिमान, प्रेम आणि तिच्यासाठी वाढलेला आदर. एक सिनियर इन्व्हेस्टर हळू आवाजात म्हणाला, इज दिस ट्रू? नंदिनी लगेच उत्तरली, एव्हरी वर्ड. वसुंधराचा चेहरा कठोर झाला होता कारण पहिल्यांदाच रूममधले लोक रितिकाकडे वेगळ्या नजरेने पाहत होते. पण त्याच क्षणी एका असिस्टंटने घाबरून आत येत म्हटलं, सर, कंपनी सर्व्हर्स पुन्हा हॅक झालेत. सगळे दचकले. असिस्टंट पुढे म्हणाला, आणि हॅकरने मेसेज सोडलाय. स्क्रीन चालू झाली. त्यावर फक्त एकच लाईन चमकत होती, धिस टाइम आय डिस्ट्रॉय अनिरुद्ध पर्सनली. आणि खाली एक फोटो दिसत होता, रितिकाचा. हे पाहू पुढच्या भागामध्ये. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.